नमस्कार सगळ्यांना. हे बघा, आपल्याला व्हेज मॅगी बनवायची आहे. त्यासाठी आपण ना याच्यात कॉर्नचे दाणे टाकून घेतले, मक्याचे दाणे, टमाटर, थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि हा चीज पण टाकणार आहे मी. तर आपण बनवूया चीज मॅगी. तर काहीच नाही टाकलेलं याच्यात, फक्त टमाटर, कांदा आणि मका ते टाकून छान थोडं शिजू दिलं आहे. जास्त नाही शिजू द्यायचे, नाही तर चांगले नाही लागत मॅगी. आता यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. हे बघा, हे छान झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकू. हे बघा, ही पाण्याची केटली आहे. हे गरम पाणी केलेलं आहे मी. तर आवश्यकतानुसार पाणी टाकायचं, जास्त एकदम खूप पाणी टाकायचं नाही, नाहीतर मॅगी चांगली बनणार नाही तुमची. हे बघा, खूप छान असं गरम पाणी टाकलेलं आहे मी. त्यानंतर ही मॅगी फोडून घेतलेली आहे. ही व्हेज मॅगी आहे, बघू शकता तुम्ही. हे व्हेज मॅगी आहे. व्हेज तुम्हाला दिसतं की काय माहिती. हे बघा, व्हेज मॅगी आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर ही मॅगी मी असं याला तोडणार नाही आहे, मी अख्खी टाकणार आहे. कारण ते अख्खे नूडल्स आपल्याला खायला भेटतात. मग अख्खे नूडल्स खायला भेटावं म्हणून मॅगी तोडायची नाही, अशीच्या अशी टाकायची. हे बघा, अशीच्या अशी ती नरम झाल्यावर लांब लांब नूडल्स निघतात, खूप सुंदर लागतात. आणि हा मसाला आता टाकून घेणार आहे. आता बघा, हे इकडून पलटून घ्यायचं, असं होऊ द्यायचं. त्याला तुम्हाला दाखवतेच आहे मी. मसाला कट करून घेतलेला आहे, बघू शकता. तो पण टाकायचा, सगळा मसाला टाकायचा. एका पॅकेटमध्ये एकच निघतो, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि त्याला खूप सुंदर लागण्यासाठी मी कांदा, टमाटर आणि कॉर्न घातलेले आहे. त्यासाठी तुम्ही पण घालावे. हे बघा, आता हे मॅगी आता असं कट करून घ्यायचं. कट म्हणजे ते आपोआपच सुटलं जातं. हे बघा, गरम याच्यात आपोआप सुटलं जायचं. आणि त्याला असं छान हलवून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, नूडल्स एकही तुटलेला भेटणार नाही, लांबच्या लांब भेटतील तुम्हाला. बघा, हे बघू शकता, लांबच्या लांब नूडल्स आहे, लांबच्या लांब आहे. खूप लांब नूडल्स आहे ते, असे तुकडे तुकडे नाही भेटणार तुम्हाला.